नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धी वाटी पोहे घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। तयार केलेली पावडर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। यामध्ये आता 1 वाटी आपल्याला रवा घालायचा आहे। रवा जाड किंवा बारीक कुठलाही वापरू शकता। अर्धी वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। अर्धी वाटी ताजं दही यामध्ये घालायचं आहे। 2 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये घालायचे आहे। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चॉप करून घ्यायची आणि ती यामध्ये घालायची। कढीपत्त्याचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान उतरतो। आता 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं, 2 चमचे ओल्या नारळाचं चव घालायचं, 1 चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता थोडं पाणी घालायचं। याचं आपल्याला आता बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। इथे मी याचं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया। यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे। आता हे मिश्रण गॅसच्या अगदी मंद आचेवरती सतत मिक्स करत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत या मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार होत नाही आणि हे मिश्रण पूर्णपणे कढईपासून वेगळं होत नाही, तोपर्यंत मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं। इथे मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे। पाहू शकता मिश्रण पूर्ण कढईपासून वेगळं झालेलं आहे आणि मस्त याचा घट्टसर गोळा हा तयार झाला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचे। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती असे याला 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं। मिश्रण इथे मी मळून घेतलंय। इथे आपल्याला याचे मेदूवडे तयार करायचे आहे, तर त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे। थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचे। ज्या साईजचा वडा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि नंतर असं टिक्कीसारखं प्रेस करायचं। बोटाला तेल लावायचं आणि याला या पद्धतीने होल हे तयार करून घ्यायचं। इथे आपला हा मेदू वडा तयार झाला। याच पद्धतीने सगळे वडे तयार करून घेतले। वडे फ्राय करण्यासाठी तेल कळकळीत गरम करून घ्यायचे आणि वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे। हे वडे आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे। वडे एका साईडने फ्राय झाल्यावरती उलटून घ्यायचे आणि मस्त दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। तयार झाले मस्तसे कुरकुरीत मेदू वडे। चवीला अगदी छान लागतात। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। पोह्यांची आपल्याला बारीक पावडर आता तयार करून घ्यायची आहे। तयार केलेली पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यायची। यामध्ये 1 कप जाड रवा घालून घ्यायचा। इथे आपल्याला जाडच रव्याचा वापर करायचा आहे। अर्धा कप यामध्ये दही घालून घ्यायचं आणि सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। यावरनं अंदाजा येतो यात आपल्याला किती पाणी घालायची गरज पडणार आहे। आता थोडं पाणी घालायचे आणि बॅटर आपल्याला याचं तयार करून घ्यायचे। बॅटर इथे मी तयार करून घेतलं। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची ठेवायची। आता या बॅटरवरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे। आता इथे मी एक केकचा टीन घेतलेला आहे। यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचं। तेल छान या टीनला लावून घ्यायचं। आता गॅसवरती कढई ठेवायची। यामध्ये 1 रिंग ठेवायची। रिंग नसेल तर डब्याचं झाकण सुद्धा वापरू शकता। कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचे आणि या पाण्याला आपल्याला खडखडून 1 उकड काढून घ्यायची आहे। पाण्याला 1 उकळ येत आहे तोवर आपण आता पुढची प्रोसेस बघूया। इथे आपण 5 मिनिटांसाठी बॅटर हे भिजण्यासाठी ठेवलेलं होतं। बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे। रव्याने आणि पोह्याने पूर्ण पाणी हे शोषून घेतलेलं आहे। त्यामुळे मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे, तर त्यासाठी पोहे खायचे 2 छोटे चमचे यात पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलंय। आता तुम्ही बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता हा पदार्थ स्पॉन्जी, सॉफ्ट आणि जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये 2 छोटे चमचे कच्चं तेल घालायचे आणि बॅटर 3 ते 4 मिनिटं चांगलं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे। बॅटर फेटून घेतले। आता चवीप्रमाणे यात मीठ घालायचे आणि 1 छोटा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे। इनोऐवजी तुम्ही ते पाव चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी पोहे खायचा 1 छोटा चमचा त्यावरती पाणी घालायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर अगदी पटकन मिक्स करून घ्यायचे आणि हे बॅटर तेल लावून घेतलेल्या या टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे। टीन थोडासा टॅप करून घ्यायचा म्हणजे मिश्रणातील एअर बबल्स निघून जातील आणि पदार्थ छान स्टीम होईल। यावरती मी थोडंसं लाल मिरची पावडर स्प्रिंग करून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही स्किप देखील करू शकता।
आता इथे पाण्याला देखील मस्त खडखडून उकळ आलेली आहे। हा टीन यामध्ये ठेवायचा आहे। झाकण ठेवून हा ढोकळा आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे। बघू शकता टूथपिक क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा चांगला शिजलेला आहे। ढोकळा हलकासा थंड करून घ्यायचा आणि नंतर याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल ढोकळा किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा तयार झाला आहे। आता ढोकळ्यासाठी आपण फोडणी तयार करून घेऊया। पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचे। यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि फोडणी मस्त 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायची। तयार केलेली ही फोडणी मस्त अशी गरमागरम या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालायची। तयार झाला मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असा हा ढोकळा। चवीला अगदी छान लागतो, मस्त असा झटपट तयार होतो। लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडेल इतका चविष्ट तयार होतो। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप इथे आपल्याला पोहे घ्यायचे आहे। पोह्यांवरती पाणी घालायचे आणि हे पोहे 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे। पोहे धुतल्यानंतर या पोह्यांमधील जे पाणी आहे ते असं आपल्याला चमच्याने दाबून काढून घ्यायचं आहे, म्हणजे पोह्यांमध्ये एक्स्ट्रा पाणी हे राहणार नाही। बघू शकता या पद्धतीने। आता हे पोहे एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हाताने छान मॅश करून घ्यायचे। एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा त्याची साल काढून घ्यायची आणि हा बटाटा किसून यामध्ये घालायचा। अर्धा कप यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। किसून घेतलेला बटाटा घातलेला आहे। बटाट्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं, त्यामध्ये छान हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे या पद्धतीने। इथे आपण क्रिस्पी आणि कुरकुरीत पॅटीस तयार करत आहोत, तर त्यासाठी लिंबाच्या साईज एवढा गोळा हातामध्ये घ्यायचा। सुरुवातीला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि नंतर असं हातावरती याला थापून घ्यायचं आणि याचे पॅटीस हे तयार करून घ्यायचे। आता हे पॅटीस गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। पॅटीस एका साईडने फ्राय झाल्यावरती याला उलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। तयार झाली इथे आपले हे पोह्यांचे पॅटीस। चवीला अगदी छान लागतात, नक्कीच एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप पोहे एका चाळणमध्ये काढून घेतले। यावरती पाणी घालायचे आणि 2 ते 3 वेळेस पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहे। पोहे धुतल्यानंतर हे पोहे आपल्याला असेच चाळणमध्ये ठेवायचे आहे आणि 5 मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवायचे। आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी ताजं दही घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। पिठी साखर इथे मी वापरलेली आहे आणि आपल्याला हे दही 2 ते 3 मिनिटं स्मूथ होईपर्यंत या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। इथे आपले हे पोहे देखील चांगले भिजले गेलेले आहे। आता हे फेटून घेतलेलं दही आपल्याला या पोह्यांवरती घालून घ्यायचं आहे। 1 वाटी यामध्ये आपल्याला ज्वारीच्या लाह्या घालून घ्यायच्या आहे आणि 1 वाटी कुरमुरे घालायचे आहे। बारीक कापून घेतलेली काकडी घालायची पाव वाटी आणि 1 वाटी यामध्ये आपल्याला डाळिंबाचे दाणे घालायचे। अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव यामध्ये घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी दडपे पोहे तयार करत आहोत, तर त्यासाठी आपल्याला या पोह्यांना तुपाची फोडणी द्यायची आहे। तुपाची फोडणी दिल्यामुळे पोह्यांची चव अप्रतिम लागते। 1 चमचा तूप कडकडीत गरम करून घेतलं, 1 चमचा जिरं त्यामध्ये घातला, पाव चमचा हिंग घालून घेतला, 1 चमचा किसून घेतलेलं आलं घातलं, 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले आणि 1 चमचा फुटाण्याची डाळ यामध्ये घातली आणि छान ही फोडणी आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची। परतून घेतलेली फोडणी या पोह्यांवरती घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान पोहे मिक्स करून घ्यायचे। तयार झाले चटपटीत असे हे दडपे पोहे। चवीला अगदी मस्तच लागतात, या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धी वाटी पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। यामध्येच अर्धी वाटी रवा घालून घ्यायचे आणि याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। आता हे आपलं तयार झालेलं पीठ आहे, तर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। यामध्ये पोहे खायचे 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचे। 2 चमचे यात गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। इथे मी याचं बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही या बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे।
जास्त सैलसर हे बॅटर ठेवायचं नाही, असं घट्टसरच बॅटर ठेवायचे। झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। इथे 5 मिनिटं हे बॅटर मी मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। बॅटर चांगलं मुरलेलं आहे। बॅटर मुरल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचे। आता तुम्ही याची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। सगळे शेवटी अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालायचे आणि बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। इथे आज आपण पोह्यांचा व्हेजिटेबल पिझ्झा तयार करत आहोत। तर त्यासाठी पॅन गरम करून घ्यायचे आणि याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेलं हे जे बॅटर आहे तर ते आपल्याला साधारण 2 पळी या तव्यावरती घालायचे आणि हे आपल्याला असं जाडसर पसरवून घ्यायचे। जसा आपला पिझ्झा असतो त्याच पद्धतीने थोडंसं जाडसर याला ठेवायचे। आता झाकण ठेवून याला आपल्याला एका साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। इथे मी याला एका साईडने भाजून घेतलेला आहे। वरची साईड जी आहे ती मस्त कोरडी झालेली आहे, याचा अर्थ की एका साईडने हे भाजलं गेलं आहे। दुसरी साईड देखील आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे, त्यासाठी तुम्ही ते तूप किंवा तेल वापरू शकता। इथे मी तेल घालून थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत दुसऱ्या साईडने देखील भाजून घेतले। आता या बेसवरती आपल्याला 1 चमचा पिझ्झा सॉस घालायचा आहे, 1 चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे। पिझ्झा सॉस नसेल तर फक्त टोमॅटो केचप वापरलं तरीसुद्धा चालेल। सॉस व्यवस्थित यावरती पसरवून घ्यायचा आहे आणि नंतर यावरती आपल्याला टॉपिंगसाठी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घालून घ्यायची आहे। भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा यातील ज्या भाज्या तुम्हाला आवडत नसतील तर त्यासुद्धा तुम्ही ते स्किप करू शकता। आता यावरती आपल्याला चीज घालून घ्यायचं। इथे मी मोझरेला चीज घालत आहे, तुम्ही प्रोसेस चीजसुद्धा घालू शकता। झाकण ठेवून चीज मेल्ट होईपर्यंत फक्त 2 सेकंद आपल्याला हा पिझ्झा शिजवून घ्यायचा आहे। चीज मेल्ट झालेला आहे, पिझ्झा मस्त शिजला गेलेला आहे, पाहू शकता। तयार झाला पौष्टिक असा हा पिझ्झा, चवीला अगदी छान लागतो आणि लहान मुलं तर फार आवडीने खातील, इतका टेस्टी तयार होतो। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी पोहे भिजवून घेतले। हे पोहे हाताने आता मॅश करून घ्यायचे। पाव कप यामध्ये गव्हाचं पीठ घालायचे, 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, 1 चमचा आलं लसूण हिरव्या मिरचीचं वाटण घालायचे। आता 1 चमचा लाल तिखट घालायचे, पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा गरम मसाला घालायचे आणि पाव चमचा ओवा घालायचे। 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं पीठ हे भिजवून घ्यायचे। जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचे आणि सॉफ्ट असा गोळा हा मळून घ्यायचा आहे। इथे आपल्याला पोह्यांचं थालीपीठ तयार करायचं आहे, तर त्यासाठी थोडासा गोळा यातील घ्यायचा आहे। ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं असेल तेवढा हातामध्ये गोळा घ्यायचा। सुरुवातीला असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा, नंतर हातावरती असं टिक्कीसारखं याला प्रेस करून घ्यायचे। इथे एक प्लॅस्टिकची शीट घ्यायची आहे, याला तेल लावून घ्यायचे आणि हाताला पाणी लावायचे आणि छान असं आपल्याला हे थालीपीठ हाताने थापून घ्यायचे। थालीपीठ थापल्यानंतर असे हाताने होल तयार करून घ्यायचे आणि हे थालीपीठ लगेच भाजून घ्यायचे। त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि यावरती तेल घालायचं। थालीपीठ आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे, थालीपीठावरती थोडेसे पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि हे थालीपीठ क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघे बाजूने छान भाजून घ्यायचं। इथे मी हे थालीपीठ छान भाजून घेतलं, तयार झालं मस्त असे हे थालीपीठ, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी इथे मी पोहे घेतलेले आहे। पोहे इथे आपल्याला सगळ्यात आधी चाळून घ्यायचे आहे। पोह्यांमध्ये थोडीफार पावडर असते तर ती सुद्धा अशी निघून जाते आणि त्यामुळे पोहे जास्त ओलसर होत नाही किंवा पोह्यांचा लद्दा तयार होत नाही, पोहे छान सुटसुटीत तयार होता। पोहे चाळून घेतले। आता हे पोहे आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पोहे असे धुवून घेतल्यानंतर असेच आपल्याला या चाळणवरती ठेवायचे आहे आणि 5 मिनिटांसाठी हे पोहे आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहे। पोहे भिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। गॅसवरती आता कढई गरम करायला ठेवायची, यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। आता यात 1 चमचा मोहरी घालायची, मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घालून घ्यायचं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि 2 हिरव्या मिरचीचे काप घालूया। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हिरवी मिरची 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगली परतून घ्यायची। आता यामध्ये 1 मूठभर आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। शेंगदाणे हलकेसे तांबूस रंगावरती चांगले परतून घ्यायचे।
शेंगदाणे परतून झाले. आता 1 वाटी आपल्याला यात कांदा घालून घ्यायचा आहे. आता हा कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घेऊया. कांदा इथे मी परतून घेतलेला आहे. आता या फोडणीमध्येच आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे या पद्धतीने, आणि आपल्याला ही हळदी पावडर व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे आपले जे पोहे आहे तर ते सुद्धा चांगले भिजले गेलेले आहे. आता या पोह्यांमध्ये देखील आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. आपण पाव चमचा हळदी पावडर तेलामध्ये सुद्धा घातलेली होती. अशी पोह्यांवरती सुद्धा हळदी पावडर घालून घ्यायची, म्हणजे पोह्यांना छान पिवळसर रंग येतो. चवीप्रमाणे मीठ देखील या पोह्यांवरतीच घालून घेतलं. आता हे पोहे आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. पोहे मिक्स करून घेतलेले आहे. पाहू शकता मस्त असे सुटसुटीत पोहे इथे आपले तयार झालेले आहे. आता या पोह्यांवरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि 1 वाफ काढून घ्यायची आहे. पोह्यांवरती इथे मी 1 वाफ काढून घेतलेली आहे. इथे आपले हे कांदा पोहे तयार झालेले आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालायची आहे. कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची. कोथिंबीरमुळेच कांदे पोहे जास्त चवीला छान लागतात. तुम्ही पाहू शकता मस्त असे सुटसुटीत मोकळे छान कांदे पोहे तयार झालेले आहे. जसे नाश्ता सेंटरवरती मिळतात तसेच आणि त्याच चवीचे पोहे घरच्या घरी तयार झाले. असे हे पोहे सर्व करताना लिंबू पिळून खायचे, म्हणजे चवीला अगदी भन्नाट लागतात. जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.